आणि मला माहिती आहे आईचं काळीच त्याच्या काळजीनं त्याच्याकडे धाव घेतच असेल, पण तो तुमच्याशी बोलेल की नाही, तुम्हाला समजून घेईल की नाही असं वाटत असेल. पण आई, ह्या क्षणी त्याला समजून घेण्याची खरंच खूप गरज आहे. या क्षणी त्याला त्याच्या आईची गरज आहे. जी ओढ तुम्हाला त्याच्याबद्दल वाटते तीच त्यालाही वाटतच असेल ना. या क्षणी विराजस खूप खचलाय, हरलाय तो आज. त्याला त्याच्या आईची आठवण येतच असेल ना. मी तर अनाथ आहे, माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारं कोणीही नाही, पण विराजसकडे त्याची आई आहे. त्याला तुम्ही असं पोरकं करू नका. विराजसकडे त्याची आई असताना त्याच्या वाट्याला माझ्यासारखे भोग आलेले नकोयत मला. विराजस, विराजस, आपण त्यांच्याकडून वेळ मागून घेऊया. वाटल्यास मी त्यांच्याशी बोलते. आजी, काय बोलतेस तू? आणि जरी त्यांनी वेळ दिली तरी पैसा कुठून आणू मी? अरे विराजस, अरे काहीतरी मार्ग असेलच ना. आपण करूया काहीतरी. चाचू, काय मार्ग निघणार आहे आता? काय मार्ग निघणार आहे? काही आपल्या हातात नाहीये. आपण त्यांना सांगून बघूया ना की चुकून मसाले खराब झाले आणि मग मसाला खराब झाला असं कारण देणार होतं आपण बिझनेस करताना. अशाच्याने कसा होणार आहे बिझनेस चाचू? नाहीये माझ्याच्याने शक्य. आता काही शक्य नाहीये. माझं चुकलं माझं. मी हा कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायलाच नव्हतं पाहिजे. माऱ्या सह्या ठोकून चॅलेंज अंगावर घेतलं. मी करून दाखवेल, मी करून दाखवेल. झालं ना सगळ्यांना त्रास झाला ना. त्या राधाला किती त्रास झाला असेल. तिला सुद्धा तोंड नशी पडली. काय वाटत असेल ते? असा विचार का करतोय विराजस? काय करू राधा? माझ्यासाठी तू मंगळसूत्र घाण ठेवलं, हातातलं ब्रेसलेट घाण ठेवलं, आणि मी बघ काहीच नाही माझ्याकडे तुला द्यायला राधा.